अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. नाजरीन, आपण बघत आहोत आपलं सफा कोकणी न्यूज चॅनल आणि मी आहे आपला होस्ट मुख्तार सुर्वे. नाजरीन, आपल्या सगळ्याला बहुतेक माहिती आहे की आपल्या कोकणातनं एक उर्दू अखबार अक्सर शाया होतं आणि त्या उर्दू अखबारचं नाव आहे कोकण की आवाज. ह्यो विकली अखबार आपल्या सफरची 25 वर्षा पुरी करते आणि कोकणातनं शाया होणारो ह्यो एक वाहिद आपलो उर्दू अखबार आहे. आता हाजरीन, प्रिंट मीडिया कमी यूज केला जातं, तरी पण उर्दूचं ज शायकीन हात तर मोप हात आपल्या कोकणातला. पण ज्या हिशोबाने अशा पाहिजे त्या हिशोबाने दिन बदिन ही तादाद कमी होत जाते. कारण ही की आपल्या सगळ्याची उर्दू ही कशी लापरवाही. आता ह्या एक अखबारच्या जरिये दोन नाही बल्कि कई मकासिद आपल्याला हासिल करायचा. त्यातला सगळ्यात पहिले की उर्दू सहाफत. उर्दूच्या जरिये आपल्याला रोजच्या खबरशी बाखबर होणं आहे आणि दुसरी बात ह्या जरियेशी आपल्याला उर्दूची खिदमत करणं आहे. आजच्या दौरला अखबार चालवणं निहायती मुश्किल बल्कि दुश्वार पण आहे. पण बर हैसियत आपण कोकणी कौम आपल्याला हिकनशी गफलत नाही बरतली पाहिजे. उर्दू ही जुबान निहायती मीठी है. उर्दूची आपली एक तहजीब आहे, उर्दू एक अदब आहे. तर उर्दूला पण कायम ठेवला पाहिजे. संगात संगात आपली जी सहाफत आहे उर्दूची आणि ह्यो जो अखबार आहे ह्याला पण जारी आणि सारी ठेवला पाहिजे. ह्याच मकसदच्या गर्शी कोकण की आवाजचा एडिटर आणि त्यांची टीम आज आपल्या खेडला व्हिजिट केले. खेडला ही मीटिंग आपल्या खेडच्या जमी जमातच्या ऑफिसला झाली. ह्या वक्तार कोकण की आवाजचा एडिटर दिलदार पूरकर साहेबांनी आपल्या येण्याचो मकासिद बयान केले. ह्या वक्तार त्यांच्या संघात त्यांचे बिरादर हनीफ पूरकर साहेब आणि त्यांचं बरखुरदार हाफिज साहेब पण मौजूद होता. ह्या मोक्यावर आपल्या खेळच्या मोक्षा समाजी खिदमत करणाऱ्या लोकांनी हजेरी लावले. त्यातला आपलं जलालभाई, आरिफभाई, रऊफ सर, आपलं ॲडव्होकेट परवेज साहेब, हाफिज खलील ढोकले साहेब, दानिश पोत्रिक साहेब आणि ह्यो खाकसार हजर होतो. पेश आहे ह्या वक्तारच्या अहम झलकिया. ह्यो न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मकसद ह्यो की आपण जरा जागरूक होऊया आणि ह्यो आपलो जो एक अखबार, जो वाहिद अखबार कोकणातनं शाया होतं उर्दूतला, त्याला आपलो हात बोट लावूया. यासाठी आपलं ताजीर हजरात आपल्या कारोबारचा ॲडव्हर्टाइजमेंट देऊन पण आपलं हात बटवू शकतात. येत्या 31 जानेवारीला उर्दू अखबारच्या संघात रायगड की आवाज ह्यो पण एक आपल्या सिकनशी शाया होतं पेपर. ह्याच्यातला पण आपली ॲडव्हर्टाइज देऊन आपल्या कारोबारला तरक्की देऊ शकतात. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. अल्लाह हाफिज. अल्लाहचा फजल करम, अब्बाची मेहनत कोशिश, त्यांचा तुमच्यासारख्या लोकांनी साथ दिली, तुमच्यामुळे हा अखबार हातवता येईल. अखबार चालवणं देशाचं चांगलं म्हणजे काम आसान नाही. जर काम आसान असता हे असता त्याचं खातं पण आपण बिझनेस बघता. एकाने दुकान टाकलं कसलं कपड्याचा, तर किती तुम्हाला कपडे दुकान मिळतील आपल्याला. कुणी समजा काही दुसरा खाचा हॉटेल टाकला तर भरपूर हॉटेल मिळतील. पण अखबार ऐसा आहे म्हणजे आपल्या इकडून चालणार. मुंबईचं वगैरे ते बात त्यांचे अलग आहे. म्हणजे कारण ठया म्हणजे त्यांच्याजवळ वसाईल मोठ आहे, ठया वसाईल कमी आहे. आणि त्यांच्या बाबत सुरुवातीला पण म्हणजे एकच मिसाल आहे, म्हणजे बाकी त्याच्या मिसाली भरपूर आहेत. जेव्हा काम म्हणजे अखबार सुरू झाला तर पहिले प्रत्येक ठिकाणी म्हणजे खबर आहे का मटकं चालायचं. काय आकडे मटका तिला कल्याण बाजार, हे बाजार, ते बाजार इतकुशी जाहिरात द्यायची. त्यांच्यामध्ये भरपूर हे द्यायचं, ॲडव्हर्टाइजमेंट द्यायचं. त्या टायमात आबाजूला आमच्या बाजूला स्टँडवर त्या मटक्याचं एकदम म्हणजे फुल तेजीत चालायचं. ते आले होतं आमचे हे असं घ्या, तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देऊ. ते केलं असं काय होणार. आणि अल्हम्दुलिल्लाह म्हणजे ऐशा इस्तिनाब केले का आपल्याला त्या पैसा कमवायचा नाही. एक कोमची खिदमत आहे. ह्या 3 वर्ष अल्हम्दुलिल्लाह हा अखबार सुरू झाला आणि त्या नियतवरने अल्लाहने काय केला ना अखबार त्याच्या आधी आम्ही सारी हात ठेवला नाही.
तर जसं आता बोललो जसं म्हणजे अखबार सुरू व्हायला आणि भाई फॉरेनला जायला त्यांचे कोण ना कोण थोडीशी माली तावून झाली ही झाली त्यांच्यामुळे अखबार हा पुढं जात गेला. तर या अखबारला आता 25 वर्ष होत आहेत. हा अखबारमध्ये आता तुम्ही पेपर बघत असाल तुमचं घेत असेल ते इश्तिहार नाहीच्या बरोबर आहे. इश्तिहार नाहीच्या बरोबर आहे. आता एक अखबार काढण्यासाठी प्रिंटिंग वगैरे बाकीचा ऑफिसचा अंमला जवळजवळ 7 लोक आपल्या ऑफिसला काम करतात. म्हणजे रायगडचा आवाज आणि कोकणचे आवाज दोन्ही मिळून 7 लोक सध्या आहे. आणि बाकी म्हणजे पार्ट टाइम वगैरे पत्रकार वगैरे रायगडचा आवाजचं ते म्हणजे अलग आहे. कोकणच्या आवाजचा अलहमदुल्ला लोक म्हणजे धारत राहतात म्हणजे न्यूज वगैरे बघेल माहिती बघेल ह्यांची म्हणजे असा. तर असल जो ह्यांचा ही आहे म्हणजे तो काय इश्तिहार आहे. त्या इश्तिहार बिलकुल मिळत नाही तरी सुद्धा आपण हा काय करा अखबार चालू ठेवूया ही केलं आणि तिला अजून मधीच आम्हाला तरक्की द्यायची ही करायची कारण हा कोकणातला एकमेव हा अखबार आहे. तिला आपल्याला काय करायचं आहे जिंदा ठेवायचा आहे. तर ही आमची पण जितकी जिम्मेदारी तितकी तुमची पण आणि आपल्या पुऱ्या कम्युनिटीची ही जिम्मेदारी आहे.